महायुतीतील वाद दिल्लीत नको, राज्यात सोडवा. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सूचना केल्याची सूत्रांची माहिती. भाजप शिंदेंच्या शिवसेनेतील नाराजी नाट्य अद्याप मिटलं नसल्याची चर्चा. अहंकाराविरोधात आपण एकत्र आलोय. डहाणूतील प्रचार सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. डहाणूत भाजप विरोधात शिंदेंच्या उमेदवाराला दोन्ही राष्ट्रवादींचा पाठिंबा. तर अहंकार ही टीका भाजपसाठी नाही, ठाकरेंसाठी होती. उपमुख्यमंत्री कार्यालयाचं स्पष्टीकरण. मुंबईतील दिव्यज फाउंडेशनच्या कार्यक्रमात शिंदे आणि फडणवीसांची हजेरी. अंबानी कुटुंबाचाही सहभाग. अमृता फडणवीसांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला दिग्गजांची उपस्थिती. एकनाथ शिंदेंबाबत संभ्रम निर्माण. शिंदे कुठेही नाराज नाही. शिंदे आमच्यासाठी महत्वाचे नेते. शिंदेंच्या नाराजीच्या चर्चांवर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. माझ्याच उमेदवारांना मतदान करा, नाहीतर निधीला कात्री लावेन. अजित पवारांची मतदारांना धमकी. विरोधकांच्या टीकेनंतरही अजित पवार भूमिकेवर ठाम. निधी जनतेच्या करातून दिला जातो, अजित पवारांच्या घरातून दिला जात नाही. अशा प्रकारे जनतेला मतासाठी धमकी देत असल्यास निवडणूक आयोग काय करत आहे? अंबादास दानवे यांचा निशाणा. सत्तेचा माज आल्यानं अशी वक्तव्य धमकावून मतं मागत असतील तर हे लोकशाहीला मारक. अजित पवारांनी माफी मागावी. नाना पटोलेंची मागणी. मुंबईत ठाकरेंसोबत युती करण्यास शरद पवारांची राष्ट्रवादी आग्रही. ठाकरेंसोबत गेल्यास मवियाला फायदा. मतविभाजन टाळण्यासाठी ठाकरेंसोबत जाण्यावर चर्चा करूया. पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत एकमुखी निर्णय. शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आले आहेत. संजय राऊत यांचं ट्विट. युतीसाठी कुणाचा आदेश किंवा परवानगीची गरज नसल्याचंही वक्तव्य. काँग्रेस अमिबासारखा इकडे तिकडे पसरतो. मेंदू कुणाकडे हेच कळत नाही. मनसेच्या संदीप देशपांडे यांची टीका. रत्नागिरी जिल्ह्यातील 7 नगराध्यक्षपदासाठी 43 उमेदवार रिंगणात. 151 जागांसाठीच्या नगरसेवक पदासाठी 453 उमेदवारी अर्ज. नगरसेवक पदासाठीच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची संख्या अधिक. निलेश राणेंनी कोणतीही विकासाची कामं केली नाही. 100 कोटींचा विकास निधी नगरपालिकेकडे पडून राहिला. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांचा निशाणा. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर नगरपालिका निवडणुकीत शहर विकास आघाडीची स्थापना. थोरात यांच्या हस्ते प्रचार कार्यालयाचं उद्घाटन. मागच्या 40 वर्षांच्या विकासाचा पाढा वाचत विरोधकांवर टीका. सांगलीतील तासगावमध्ये माजी खासदार संजय काका पाटील यांची वंचित बहुजन आघाडीसोबत युती. स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून वंचित आघाडी आणि संजय काका पाटील निवडणुकीच्या मैदानात. निकालाआधीच भाजपचे 100 नगरसेवक बिनविरोध. हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे. सांगलीत वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांचं वक्तव्य. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आमचे आहेत. आष्टीकर फक्त शरीरानं तिकडे, प्रेम मात्र आमच्यावर. गणित जुळलं की नागेश पाटील संतोष बांगर की जय म्हणतील. संतोष बांगर यांचा दावा. जळगावच्या जामनेरमध्ये साधना महाजनांच्या हस्ते नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ. प्रचारासाठी भाजप कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं हजेरी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री मैदानात. पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी फडणवीसांची प्रचार दौरा. त्र्यंबकेश्वरसह शहादा, भुसावळ, कोपरगावमध्ये घेणार सभा. शिर्डीत नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेंच्या पदाधिकाऱ्याकडून अपक्ष उमेदवाराला मारहाण झाल्याचा आरोप. शिर्डी शहरातील प्रभाग क्रमांक 7 मध्ये प्रचारादरम्यान ही घटना झाल्याचा आरोप. मुंबईच्या मागाठाणे शिंदेंच्या शिवसेनेला महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा धक्का. शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांचा मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. नाशिक जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलं. नगराध्यक्ष पदासाठी तब्बल 56 उमेदवार रिंगणात. तर नगरसेवक पदासाठी 1028 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. महायुतीतीलच पक्ष एकमेकांसमोर उभे असल्यानं लढत चुरशीची होण्याची शक्यता. रत्नागिरीच्या लांजा नगर पंचायतीत महायुतीची डोकेदुखी वाढली. नगराध्यक्ष पदासह 13 जागांवर भाजपचे बंडखोर उमेदवार रिंगणात. भाजपचे उपजिल्हाध्यक्ष आणि गटनेते संजय यादव यांच्याकडून राजकीय डाव. चिपळूण नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा नवा ट्विस्ट. शिंदेंच्या शिवसेनेत सक्रिय असलेल्या सुधीर शिंदे यांना काँग्रेसकडून उमेदवारी. शिंदे गटानं उमेदवारी देण्याचा शब्द न पाळल्यानं सुधीर शिंदेंनी अपक्ष लढण्याचा घेतला होता निर्णय. रायगडच्या महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का. जगताप कुटुंबाची साथ सोडून अनेक कार्यकर्त्यांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. जळगावच्या शेंदुर्णी नगरपंचायतीचे शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार परतले. शिंदे सेनेचे उमेदवार अज्ञात स्थळी गेले होते. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर उमेदवार परतले. पंढरपूर नगर परिषद निवडणुकीत भाजपकडून सासू आणि सुनेला उमेदवारी. नगराध्यक्षपदासाठी सासू श्यामल शिरसाट
तर नगरसेवक पदासाठी सून प्रतीक्षा शिरसाट निवडणुकीच्या रिंगणात. नंदुरबारच्या तळोदा नगरपालिकेसाठी आमदार राजेश पाडवी प्रचाराच्या मैदानात. तळोदा पालिका भाजपचा बालेकिल्ला, त्यामुळे यंदाही मतदान आमच्या बाजूने उभे राहणार, आमदार राजेश पाडवींकडून विश्वास व्यक्त. बीडच्या परळी नगर परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रचाराचा शुभारंभ. गुंडागर्दी, भ्रष्टाचार, मूठमाती करूया या निवडणुकीच्या मैदानात आम्ही त्यासाठी उतरलो आहोत. प्रचारावेळी हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. चंद्रपुरात भाजपच्या नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या 450 जणांसाठी पक्षांची अनोखी कल्पना. राज्य आणि केंद्र सरकारची विकास कामं जनतेत पोहोचवा, पक्षाचा विजय सर्वोच्च ध्येय समजून पुढे चला, आमदार किशोर जोरगेवार यांचा उमेदवारांना कानमंत्र. नंदुरबार जिल्ह्यातील 4 पैकी एकाच नगरपालिकेत काँग्रेस निवडणुकीच्या मैदानात. नंदुरबार जिल्हा एकेकाळी काँग्रेसचा होता बालेकिल्ला. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण दोन्ही जलद मार्गांवर मेगा ब्लॉक. जलद लोकल ठाणे ते कल्याण दरम्यान धीम्या मार्गावर वळवणार, तर बेलापूर आणि पनवेल दरम्यान फक्त एक विशेष वाहतूक ब्लॉक. WNC नेव्ही हाफ मॅरेथॉनला मुंबईतील क्रॉस मैदानापासून सुरुवात. नेव्हीचे अनेक वरिष्ठ अधिकारी, खेळाडू आणि सेलिब्रिटींचा सहभाग. मॅरेथॉनमध्ये सुमारे 20,000 धावपटू धावणार. संभाजीनगर ते परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला गती मिळणार. रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी केंद्र सरकारकडून राजपत्र जारी. 177 किलोमीटर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी 2,189 कोटींचा खर्च येणार. NHAI मध्ये AI तंत्रज्ञान आणणार. रस्त्यावर कुठे खड्डा आहे, काही घर बसल्या समजणार. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची माहिती. सांगली महापालिका अग्निशमन विभागाच्या कारभारावर आंबेडकरी चळवळीचे नेते महेशकुमार कांबळे यांचा आक्षेप. अग्निशमन अधिकाऱ्याची शैक्षणिक पात्रता नसताना नियुक्ती केल्याचा आरोप दखल न घेतल्यास कोर्टात जाण्याचा कांबळेंचा इशारा. मुंबईत 26/11 आणि पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांचा सन्मान. अमृता फडणवीसांच्या नेतृत्वाखाली दिव्येश फाउंडेशनकडून कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमाला शाहरुख खान, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ आणि इतर सेलिब्रिटींची उपस्थिती. शौर्य पाटील आत्महत्येप्रकरणी दिल्लीत आंदोलन. जंतर मंतरवर एकत्र येत सलग तिसऱ्या दिवशी पालकांची शांततेत निदर्शनं. निलंबित शिक्षकांना तातडीनं अटक करण्याची मागणी. दिल्लीतील शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणाचे पडसाद सांगलीच्या विटामध्ये उमटले. श्रद्धांजली वाहण्यासाठी विटामध्ये भव्य कॅन्डल मार्च. लोकप्रतिनिधींसह नागरिक आणि विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग. मालेगाव अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ धुळ्याच्या कुसुंबा गावात कॅन्डल मार्च. आरोपीला कडक शिक्षा करण्याची नागरिकांची मागणी. नंदुरबारमध्ये महावितरण विभागाच्या 69 ग्राहकांकडे 222 कोटींचं वीज बिल थकीत. महावितरणकडून कारवाई करत वीजपुरवठा खंडित. जळगाव जिल्हा अग्रणी बँकेतर्फे 65 उद्योजकांना 40 कोटींचं अर्थसहाय्य देण्यास मान्यता. बँकेकडून नवीनतम स्टार्टअप व्यावसायिकांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम. जळगावातील जिल्हा परिषदेत नाविन्यपूर्ण उपक्रम. बक्षीस वितरण समारंभ. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षक आणि अधिकाऱ्यांचा गौरव. धुळ्यात 22वी सब ज्युनियर आणि 23वी ज्युनियर राज्यस्तरीय वशू स्पर्धा. मध्यवर्ती क्रीडा संकुलात स्पर्धेचं आयोजन. राज्यभरातून 550 खेळाडू सहभागी. धुळ्यात बालरंगभूमी परिषदेकडून जल्लोष लोककलेच्या कार्यक्रमाचं आयोजन. या कार्यक्रमात 525 बालकलाकारांचा सहभाग. शाहू नाट्य मंदिरात कार्यक्रमाचं आयोजन. सोलापूरच्या माढ्यातील वडशिंगी गावातील तरुणाची अमेरिकेपर्यंत झेप. शेतकरी कुटुंबातील कमलेश कदमला 21व्या वर्षी 27 लाखांचं पॅकेज. नंदुरबारच्या समशेरपूरमध्ये आयान मल्टी LLB साखर कारखान्याच्या बाहेर बेशिस्त वाहन पार्किंग. रस्त्यावरील वाहनांमुळे रात्री 4 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. नंदुरबार जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानाच्या मदतीपासून 315 शेतकरी वंचित. EKYC केली नसल्यानं शेतकरी मदतीपासून वंचित. मराठा आरक्षणावर 11 डिसेंबरला होणार सुनावणी. आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकांवर युक्तिवाद पूर्ण. न्यायमूर्ती रवींद्र घुगे, संदीप मारणे आणि निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुलाकडून जन्मदात्या बापाची हत्या. पैठण तालुक्यातील कडेठाणमधील घटना. वडिलांची हत्या करून मृतदेह घरातच काढल्याचा धक्कादायक प्रकार.